राज्यातील महापालिकेचा निकाल हा जवळजवळ पूर्णपणे लागलेला आहे आणि यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे जे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधामध्ये होते, ते या निवडणुकीमध्ये युतीमध्ये एकत्र दिसले आणि अनेक नेते असं बोलत होते, की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच मुंबई महापालिकेत मोठा करिश्मा होईल. पण आता ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे. कारण मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंच्या जवळ-जवळ 63 जागा शिवसेना ठाकरे गटाच्या निवडून आल्या आहेत. तर मनसेच्या 9 जागा निवडून आल्या आहेत. या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिका ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. कारण 25 वर्षापासून मुंबईची सत्ता ही ठाकरे यांच्याकडे होती. पण आता लोकांनी ठाकरे बंधूंना न निवडता महायुतीला आपलं मत दिलं आहे. जवळ-जवळ भाजपचे 99 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 31 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसच्या 9 जागा निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या 2 जागा अशा पद्धतीनं मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी भाषणामध्ये सांगितलं, की आपल्या मुंबईला वाचवण्यासाठी मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला मतदान करा असं आव्हान दोन्ही ठाकरे बंधूंना केलं होतं. पण यामध्ये नेमकं ठाकरे बंधूंचं नेमकं काय चुकलं? राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये सभा घेतली. सभेमध्ये दोन्ही भाऊ एकत्र होते. त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील त्यांनी सभा घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. पण कुठेही शिवसेना उद्धव ठाकरे यांना चांगल्या पद्धतीनं जागा मिळालेल्या नाही. मुंबईमध्ये 63 जागा ठाकरे गटाच्या निवडून आल्या आहेत आणि मुंबईचा महापौर होण्यासाठी 114 जागा ह्या गरजेच्या असतात. मुंबई महापालिकेत आता या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. यामध्ये महायुतीचा महापौर बसेल. खास करून भाजपचं संख्याबळ हे जास्त आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. तर या सर्व राजकीय घडामोडींमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे या दोन्ही महापालिकेमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे भाजपवर आरोप करत होते. महेश लांडगे यांच्यावर आरोप करत होते. पण यामध्ये सर्वात जास्त नुकसान अजित पवारांचं झालेलं आहे. पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये अजित पवारांना विश्वास होता, की काही झालं तरी राष्ट्रवादीचा महापौर पालिकेत बसेल. पण तसं प्रत्यक्षात मात्र घडलेलं नाही. या दोन्ही ठिकाणी भाजपचा हा पक्ष वरचढ ठरला आहे. हा सगळा निकाल समोर आल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, ठाकरे बंधूंना व्यवस्थित जागा मिळाल्या नाही, याचं कारण काय असू शकतं? त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, की लोकांनी डेव्हलपमेंटला कौल दिला आहे. मुंबईकर हे हुशार झालेले आहे आणि त्यांना माहिती आहे, की गेल्या 25 वर्ष ज्यांच्या हातात त्यांनी सत्ता दिली होती, त्यांचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे लोकांनी आज कौल हा महायुतीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष मिळून जवळ-जवळ 130 जागा निवडून आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर झालेला दिसेल असं बोललं जात आहे. ठाकरे बंधूंना घोषणा केली होती, की आपल्या मुंबईला वाचवण्यासाठी, मराठी माणसांना वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा. मुंबई आपल्यापासून तोडली जाणार आहे. असे अनेक प्रश्न ठाकरे बंधूंना मांडले होते. पण मतदारांचा कौल हा भाजपकडे जास्त वळाल्याचं दिसत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे यासारख्या बहुसंख्य महापालिकेवर भाजपने आघाडी घेतली आहे. विरोधी बाकावर असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मात्र अनेक ठिकाणी जबर हादरे बसले आहेत. असं असतानाच अहिल्यानगरातील निकालाची राज्यभर चर्चा होत आहे. कारण इथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातं देखील खोलता आलेलं नाही. अजित पवार यांच्या पक्षाने मात्र जोरदार मुसंडी मारलेली आहे. पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबईत महापालिकेत असणार आहे. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती. पण त्यात त्यांच्या पदरी अपयश येताना दिसत आहे. अनेक जागांवर धक्कादायक निकाल समोर आले आहेत. त्यात उत्तर मुंबईतील अनेक वर्षापासून वर्चस्व असलेल्या
मतदारसंघही ठाकरे बंधूंकडे गटाकडून भाजपकडे गेले आहे. उत्तर मुंबईला भाजपचा बालेकिल्ला मानला जाते. त्यात वार्ड क्रमांक 19 हा मतदारसंघ मात्र अपवाद होता. गेले 20हून अधिक वर्षापासून या वार्डात शिवसेनेची सत्ता होती. पण त्याच मतदारसंघात आता भाजपने विजयाचा झेंडा रावला आहे. उत्तर मुंबईत अनेक मतदारसंघात भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. कांदिवली, बोरिवली, malaड या भागात गुजराती, राजस्थानातील लोक आणि उत्तर भारतीयांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपला तिथे सातत्याने यश मिळत आहे. ज्या काही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे, त्यातील एक मतदारसंघ म्हणून वार्ड क्रमांक 19 होता. पण आता या मतदारसंघातही ठाकरे गटाचा पराभव झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही खूप ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची होती. पण यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये राजस्थानी, गुजराती हे तिथे राहून स्थानिक झाल्यामुळे ठाकरे बंधूंना फटका बसला असं बोललं जात आहे. आणि अनेक नेत्यांकडून आरोप होत आहे, की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. त्यामुळे हे सगळं झालं. आपण जर सातत्याने एक गोष्ट बघितली तर अजित पवार हे शिंदे गट आणि भाजप यांच्या सोबत युतीत नव्हते. त्यामुळे त्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे. अनेक नेत्यांकडून बोललं जात आहे, की ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाला आहे. पण राज्यातल्या 29 महापालिकेमध्ये जवळ-जवळ भाजपचीच सत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजप मुंबई महापालिकेचा महापौर पद कोणाकडे देतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. कारण ठाकरे बंधूंकडून बोललं जात होतं, की भाजपच्या हातात सत्ता दिल्यानंतर गुजराती महापौर ते मुंबई महापालिकेत बसवतील. पण आता महापौर मराठी होतो की अमराठी याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तरी या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आणि मुंबई महापालिकेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.